मेकअप नाही करायचा आता. झाला ना आता कोण करायला मेकअप. त्या आत्या बनवते भाजी. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळी चहा वगैरे आमचा झालाय आणि स्वयंपाकाची तयारी करत होते. तर इकडे चवळीचं वरण लावलंय आणि पीठ मळलंय. तर आता स्वयंपाक करून घेते. आणि एक कमेंट आली होती की तुम्ही भाजी कशी बनवता हे सुद्धा शेअर करत जा. तर आज नक्की शेअर करते. तसं तर हे चवळीचं वरण जास्त आमच्या इकडेच खातात, माझ्या माहेरीसुद्धा खात नाही. तर खूप छान लागतं, त्याची रेसिपीसुद्धा शेअर करते तुमच्यासोबत. आणि इकडे आत्यांची तयारी करणं सुरू आहे, आंघोळ झाली तर. आणि सानू समोर खेळतीये. तिचं उठलं की पूर्ण अंगणात खेळणं असतं, कारण तिला पुण्यामध्ये असं मोकळं वातावरणच मिळत नाही. काय झालं बाळा? खुर्ची पाहिजे? कशासाठी? आणि हे खाऊ इथं ठेवला, खायचा नाही का? दोरी काढायसाठी कप्प्याची. बर बर, देऊ आपण खुर्ची. चल. उचलते का? उचलते? पडली. किती पांढरं केलं आता ते. यायचा एक फोटो आहे, त्यात एवढं काजळ होतं. मी ते नेहमी म्हणते ते एकदम फ्रीचं होतं, तेव्हाच लावेल आता एवढं मोठं. हो, फ्रीचं होतं, आता पाडेल होतं ते. चिटकालं काजळ आणि ढवळं फटक पावडर. आता हा घागरा. झाली बाई आता रेडी. थांब टाचन लावली भेटेल मग. आता तो घागरा फाटलाय तरी तो घालायचाच आहे आम्हाला रोज. आता काय एवढा आवडतो काय मी घागरा. मेकअप नाही करायचा आता. झाला ना आता कोण करायला मेकअप. भांग नाही करायचा आपल्याला. ओढणी लावा आता. इकडे खांद्यावर लावून लागते. बघू सांगू आता. तिथं असं खोसून द्या. इतकं मटकायचं कोणाला सांगा लागते का? बघू आता. वाव, कोण आहे ग तू? राधा राणी. छान दिसते. आता कोणाकोणाला दाखवायचं? इथं फिरून दाखव तर आम्हाला राधा राणी सारखं. कशी दाखव फिरते? भेटली तू. हा, कसं मटकतात ग? बापरे. अजून एकदा. वाव, सो ब्युटिफुल. गेली ओढणी पडून. आता ना चवळीचं वरण इथे घोटून घेतलंय आपल्या तुरीच्या वरणासारखं. आणि यामध्ये तेल गरम करून जिरे, लसण, मिरची टाकली आहे. तर सेम थोडी नॉर्मल फोडणी दिल्यासारखं बनवायचं हे चवळीचं वरण. तर खूप छान टेस्टी लागतं. आणि त्या आत्या बनवते भाजी. तर एक वेगळीच टेस्ट असते या चवळीच्या वरणाला. आणि त्यात थोडासा हे तर मसाला टाकतो, थोडासा लाल बुक्का पण टाकतो आम्ही, जेणेकरून चव खूप छान येते. चवळीचं वरण. तर आता ना मी सकाळनंतर डायरेक्ट दुपारी व्हिडिओ सुरू केला आहे, कारण सकाळी असं झालं जेवण वगैरे केलं आणि पाहुणे आले, काहीच करता गेलं नाही. कामं वगैरे आवरली आणि निवांत बसलो होतो थोडा वेळ. आणि त्यानंतर कालच्या राहिलेल्या कामाला लागले. तर हेच हे बघा, घरात सगळे डबे डबे दिसत आहेत. वरचा पूर्ण सब्जा आहे ना, तो मी पूर्ण क्लीन करून घेतला आहे आता. झाडून जाळे वगैरे सगळं काढून घेतलं त्यावरचं. आणि हे काही राहिलेले डबे होते हे घासून घेतले आणि बाकीचे डबे आता
जे घासलेले होते ते तसेच ठेवले, कारण आत्यांनी बरेच घासून ठेवले होते. कारण काय होतं की कुरडया पापड वगैरे हे सगळं आत्यांनी मी यायच्या अगोदरच केलेलं आहे. तर मग जे भरायचं होतं तर ते त्यांनी घासूनच भरले, त्यामुळं बरेचसे डबे घासलेलेच होते. आता जे घासलेले नव्हते ते मी घासून काढले आणि कालचं राहिलेलं हे खालचा कॉर्नर आणि तिकडचं शेल्फ हे सगळं आवरून घेतलं. त्यातले पण भांडे घासून सगळे लावून दिले, कारण आज खूप घाई केलं आणि रोजच आभाळ येतं आहे, ढग येत आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की थोडंफार केलेलं बरं. आणि आता फक्त मग सब्जावरचं एकदम क्लीन करून लावून दिलं की फक्त हे 2 रॅक राहतील. तर ते बघू आता, उद्या करेल, नाहीतर मग उद्याच्या उद्या. तर बघू आता काय होतं. आता सध्या जे हे मी डबे काढलेले ते सगळे वरती लावून देते आणि एकदम छान वाटेल. आणि भरपूर असे डबे आहेत. मला तर त्याचंच हे वाटतं की आमचं किचन एवढं मोठं आहे ना, तर मला किंवा आत्याला एक वेळ माझे कोणतरी होतं, पण आता त्यांचं कसं आहे शेतातलं सुद्धा काम राहतं आणि त्यांच्याकडून एवढं शेतातलं घरचं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तर होत नाही. तो एक प्रॉब्लेम आहे. आणि शेतात सारखी कामं असतात, म्हणून असं वाटतं की छोटंच पाहिजे होतं किचन. पण जेव्हा करायचं होतं तेव्हा आम्ही भांडण करून यांच्याशी आणि मामांशी, आत्यांनी आणि मी मोठं किचन करायला लावलं, कारण अडचण नको व्हायला. तर असं आहे आता. तर चला आता वरती डबे लावून. हे बघा आता सगळे डबे तर लावून झाले आणि किती छान दिसत आहे, मस्त चमचम करताय डबे आणि बघायला हा लुक खूप छान वाटतो. आणि हे तर चला आता हे तर झालं. आता फक्त ह्या रूममधला ते 2 रॅक सोडले तर फ्रीज राहतो, तर आता फ्रीजसुद्धा साफ करून घेते. फ्रीज वगैरे साफ झाल्यानंतर ना नंतर चहाचीच वेळ झाली होती, तर सगळ्यांसाठी चहा वगैरे केला, चहाचे भांडे झाले आणि त्यानंतर ना 10-15 मिनटं बसले आणि मग लगेच संध्याकाळची वेळ झाली. तर संध्याकाळची झाडझूड वगैरे केली. तर तुम्ही तर बघितलंच होतं की ती घर घाण होतं, तर झाडझूड वगैरे केली आणि आता लगेच स्वयंपाकाला लागले. तर झाडझूड वगैरे झाल्यानंतर आता स्वयंपाकाची वेळच झाली होती, तर मी स्वयंपाकाला लागली आहे. इकडे पीठ मळून ठेवलं आहे, वरण भात लावलेला आहे आणि माणसांसाठी ओके देते थांब, माणसांसाठी नॉनव्हेजसुद्धा आहे, तर ते सुद्धा करणं आहे आणि हे सुद्धा करणं आहे. आणि आज ना पाहुण्यांना जेवायला सांगितलेलं आहे, तर ताई आहेत यांची चुलत बहीण, तर त्यांना जेवायला सांगितलेलं आहे. तर इथे बघा काय सुरू आहे. तर आता मी स्वयंपाक करते आहे संध्याकाळचा. वरण भात झालेलं आहे, आता चपात्या करून घेते, कारण चपात्यांना खूप जास्त वेळ लागेल आणि बाकीचं मग नंतर बघू. तर आत्ताच माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि फक्त भजी बाकी होते, तर आत्या भजी तळत आहे आणि ताई पण आलेले आहेत आणि ओवी पण आली. हो ना ओवी? कोण आहे तू? बहीण आहे ना सानूची? हो ना? आणि ही कोण आहे? ही पण बहीण आहे, हो ना? चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इकडे सानूचं बघा काय सुरू इथं काय हे बघा, हे शो मामाला परेशान करू टाकू राहिली आणि असा जुजू बांधला आणि जुजू दे हो ना. आणि स्वयंपाक नाही करायचा का पाहुणे आले तर? हा काय नाही, आश नाही करत स्वयंपाक. आता आपल्याला जेवण करायचं ना, तू जेवणार ना? नाही